आता विचार करते की म्हणजे काही दिवसानंतर सोहमचा संसारसुद्धा सुरू होईल. म्हणजे यांच्या संसारावरती देखील विघ्न येतील असं तिला वाटत असतं. रजनीला टेन्शन येतं. ती घाईने सोहमकडे येते. सोहमला म्हणते की हे बघ सोहम. सोहम म्हणतो काय गाई काय झालं काय विचारायचं आहे का? रजनी म्हणते हे बघ सोहम, आई म्हणून मी तुला 2 गोष्टी सांगते. हे बघ, कुठलंही नातं सुरू करताना मात्र विचारपूर्वक असा निर्णय घे. मुळात कोणत्याही नात्यामध्ये पडताना ते नातं कायमस्वरूपी आपण निभावणार आहोत की नाही हे एकदा स्वतःला विचारून बघ. हे नातं कायमस्वरूपी निभवलं जाणार नसेल ना, तर तुला जर वाटत असेल की हे नातं तू नाही निभावू शकणार, तर त्या नात्यातून मात्र तू अगोदरच बाहेर पड. तेव्हा सोहम म्हणतो की आई मी लक्षात ठेवेल. रजनी म्हणते की हो, तुला जे वाटत असेल ते तू अगदी तुझ्या मनाला विचार आणि हवा तसं तुझ्या मनाने निर्णय घे. इतकी घाई करू नकोस. मुख्य म्हणजे असं सांगायचं असतं की एकदा का तू हो म्हणून सांगितलं तर ते नाही कसं म्हणणार असं अजिबात तू मनाला वाटून घेऊ नको. कारण हे बघ, हे फक्त तुझ्या एकट्याचं आयुष्य नाही आहे, तुमच्या दोघांचं ते आयुष्य आहे. तेव्हा आता हे समजल्यानंतर रजनी मनात विचार करते की कुठल्याही नात्याला सुरू करण्याच्या अगोदर सोहमला मात्र हे सांगणं खरंच खूप गरजेचं होतं. नाहीतर आबांची जी भीती होती ती खरी ठरली असती याची काळजी मला वाटत होती. तेवढ्यात कलाच्या रूममधून काजल ही बाहेर आलेली असते. ते दोघं बोलत असतात. तेवढ्यात रजनीचं लक्ष तिथून जात असतं. ती काजलला आवाज देते, अगं काजल ये ना इकडे. काजल येते आणि म्हणते मी तुला म्हणत होते ना, कोणीतरी अशी जवळची व्यक्ती पाहिजे आहे जिच्यासोबत तू बोलू शकशील, मन मोकळं करू शकतील. इतक्यात काजल समोर येते. काजल आणि सोहम एकमेकांकडे बघत असतात. रजनी विचारते, काय गं काजल, तुम्ही पूर्वीसारखं एकमेकांशी बोलत नाहीत का? कारण मला तुम्ही दिसला नाही आहात. रजनी म्हणते की हो ना, म्हणजे अगदी मला असं वाटतं की सोहम नक्की त्याच्या मनातील तुझ्याजवळ बोलू शकतो. तू सुद्धा सोहमला नक्की समजून घेशील. त्यामुळे काजल, अगं जरा सोहमशी बोलते का? अनामिका आणि त्याच्या नात्याचं नेमकं काय सुरू आहे जरा तू त्याच्याकडून जाणून घेतेस का? सोहम आईकडे बघत असतो. काजल सोहमकडे पाहत असते. एकमेकांना उत्तर द्यायचं असतं. दोघांना काहीही सुचत नसतं. काजल म्हणते की मी. रजनी म्हणते हो, जा बरं तुम्ही दोघे याच्या रूममध्ये जा आणि एकमेकांशी गप्पा मारा. तेव्हा सोहम म्हणतो की आई नको अगं प्लीज. तेव्हा रजनी रागवते आणि सोहमला म्हणते की सोहम, मी एकदा तुला सांगितलं ना ते तुला ऐकावं लागेल. फक्त एवढं तरी ऐक ना माझं. रजनी थोडंसं बाजूला किचनमध्ये जाते आणि सोहम आणि काजल एकमेकांकडे बघत असतात. इकडे